नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, घोडबंदर रोडला आलो आहे। घोडबंदर किल्ल्यावरती मला किल्ला बघायचा आहे। मित्रांनो, घोडबंदरला आलो आहे। मीरा रोडवरून 22 नंबरची गाडी बस पकडून डायरेक्ट लास्ट स्टॉपला आलो, घोडबंदर गाव। आणि एक प्रवेशद्वार लागेल, तुम्ही असं पाहू शकता। हा बघा, किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार। मित्रांनो, या ठिकाणी आलात ना की असं तुम्हाला एक किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार लागेल। इकडून लेफ्ट साईडला आतमध्ये जायचं। ह्या साईडला एक रस्ता येतो बघा, इकडून आतमध्ये जायचं आणि तिकडे आल्याच्या नंतर अगदी बंदराच्या बाजूला हा किल्ला आहे। मित्रांनो, असा हा सिंगल रोड आहे। हा पहा, असा सिंगल रोड आहे आणि इकडे कॅथलिक कोळी लोक खूप राहतात आतमध्ये। तर आपल्याला एकदम शेवटला जायचं आहे। मित्रांनो, एकदम शेवटला चालत आलो आणि इकडे एक समोर बोर्ड बघा, घोडबंदर किल्ले। आपल्याला ह्या साईडला जायचं आहे। समोर फायनली आपण पोचलोय मित्रांनो। फायनली आपण पोचलोय। चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला। मित्रांनो, या ठिकाणी आहे ना थोडंसं बांधकाम चालू आहे, डेव्हलप चालू आहे आणि झालीच पाहिजे, कारण खूप वर्षापूर्वी बांधलेले हे किल्ले शेवटी ढासळणारच। तरीसुद्धा खूप त्यावेळचं बांधकाम आणि आत्ताचं बांधकाम मित्रांनो, जमीन आसमानचा फरक आहे। तुम्ही पाहू शकता, एवढं सुंदर कमानी केले आहे। ही कमानी एवढी भारी वाटते ना यार, हे सुंदर, खरंच फारच छान। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे ना हे आंब्याचं झाड आहे, काहीतरी नोटीस लिहिलेलं आहे। आपण जवळ जाऊन पाहतो। पुरातन वृक्ष तुम्ही पाहू शकता, जवळ जाऊन आंब्याचं झाड आहे। वय 55 वर्ष, 55 वर्ष जुनं असं हे उगमस्थान वायव्य म्यानमार, बांगलादेश आणि ईशान्य भारत। खूप मोठं आणि खूप असं जुनं झाड आहे। चला आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो, आतमध्ये येऊन आहे ना असं एक स्पेस आहे, या ठिकाणी मी बसलो। मित्रांनो, कसं आहे माहिती आहे ना, थोडीशी माहिती माझ्याकडे अवेलेबल होती, ती मी तुम्हाला एक्सप्लोर करतो आहे। की ह्या एरियाला घोडबंदर असं नाव पडलं, त्याचं कारण हा जो किल्ला आहे ना, ह्या किल्ल्यावरती घोड्यांचा व्यवसाय चालायचा आणि म्हणून ह्या एरियालासुद्धा आणि ह्या किल्ल्यालासुद्धा घोडबंदर किल्ला असं नाव पडलं। हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला आणि काही वर्षानंतर मराठ्यांच्या ताब्यात आला, असं हे गणित आहे। खूप छान पद्धतीनं हा किल्ला बांधला। आपण जरा पूर्ण फिरूया, नंतर पुन्हा भेटू। मित्रांनो, इकडे आहे ना साफसफाई पण चालू आहे
आणि जरा डेव्हलप चालू आहे. आपण पूर्ण किल्ला आधी फिरूया मित्रांनो. हा रंगमंच आहे. हा त्यावेळचा हॉल असू शकतो. मित्रांनो हा असा किल्ला आहे आणि वरती आपण जाणारच आहोत. आणि मित्रांनो ह्या साईडला आहे ना बंदर आहे, घोडबंदर, पुढे रेती बंदर. मित्रांनो अगदी बंदराच्या बाजूला हा किल्ला बांधलेला आहे, कारण व्यवसायच होता घोड्याचा. त्याच्यामुळं बंदरावरून ने आण करण्यासाठी पण होत असेल, त्याच्यामुळं हा किल्ला इथे बांधला. चला आपण वरती जाऊया किल्ल्यावर. चला मित्रांनो आता आपण अगदी टॉपला चाललो आहे. मित्रांनो हे आत्ताचं बांधकाम आहे, पण छान पद्धतीने केलं आहे. हे बघा चिरे, हे आत्ताचे चिरे आहेत, आमच्या कोकणामध्ये मिळणारे हे चिरे. मित्रांनो वरती आलोय अगदी टॉपला, आणि इकडे हे बंदर आहे, हे घोडबंदर. मंडळी टॉपला बसल्यानंतर ना हा असा व्ह्यू दिसतो, पाहू शकता. काही पर्यटक पण आलेत आणि इकडे महाराजांचा हा भगवा. मित्रांनो आणखीन पुढे आलो. ही वाट आहे कुठे जाते जर आपण पुढे गेल्याच्या नंतर माहिती पडेल. मला वाटतं हे बघा, हे पूर्ण बंदर आहे, म्हणजे भाईंदरची खाडी हीच पुढे आली. तिकडे दिसत पण असेल तो ब्रिज आहे तिकडे भाईंदरचा. आणि इकडे ही पूर्ण वाट मित्रांनो खालीच पायथ्याजवळ जाते. ही पहा, हे पूर्ण पायथ्याजवळच जाते. आणि इकडे सर्व जंगल आहे, पूर्ण झाडी आहे, मस्त असं जंगल आहे, घनदाट. मित्रांनो इकडे आहे ना मागे शिडी आहे ना, या शिडीच्या मागे जेव्हा बसलो मी आणि एक मला सुंदर व्ह्यू पाहिजे होता, एक फोटोज पाहिजे होता. तो म्हणजे पाहू शकता तुम्ही माझ्या मागे भगवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो
महाराजांनी खूप गड किल्ले जिंकले, त्यापैकी हा सुद्धा एक किल्ला जो पोर्तुगीजांनी बांधला आणि ते घोड्याचा व्यवसाय करायचा, त्याच्यामुळं घोडबंदर असं नाव पडलं. आणि हा सुद्धा किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. खरंच. तर मित्रांनो, इकडे आहे ना तुम्ही पाहू शकता, हे पुढे आहे ना रेती बंदर. पूर्ण रेती काढली जाते, रेतीचा व्यवसाय इकडे केला जातो. हे पूर्ण रेती बंदर आहे मित्रांनो. त्या साईडला सुद्धा काहीतरी आहे, पाहू शकता. चला आपण जाऊया तिकडे. मित्रांनो, टॉपवरून आहे ना आपण खाली आलो पुन्हा. मित्रांनो, हे आहे ना काहीतरी त्यावेळचं गोडाऊन वगैरे असं काहीतरी असू शकतं, किंवा पाण्याची टाकी वगैरे असू शकते. एक्झॅक्टली माहीत नाही तेवढं, काय मी सांगू नाही शकत. मित्रांनो, बंदर एकदम जवळ, एकदम लागूनच असं बंदर आहे. हे पहा, हे पूर्ण सफेद सफेद दिसतंय ना, हे पूर्ण पाणी आहे. आणि आपण पुन्हा खाली पायथ्याशी आलो. हे आताचं बांधलेलं हे ग्राउंड आहे, पण हा धक्का वगैरे हे सगळं बघाल ना मित्रांनो, हे सगळं पहिलं त्यावेळचंच बांधकाम आहे. हे सगळं बांधकाम त्यावेळचंच आहे. आणि हा 55 वर्ष जुना असलेला आंब्याचं झाड अजूनही तटस्थ आहे. चला आता आपण आहे ना, मला वाटतं एवढंच आहे, तर आपण इकडे हा व्हिडिओ स्टॉप करूया. मित्रांनो, गड किल्ल्यापैकी किल्ल्याचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर हा पहिल्यांदा असेल. आणि नक्कीच मला एक एक गड किल्ले फिरायचे आहेत. नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त गड किल्ले फिरून दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ स्किप करू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी बाहेरचा थंबनेल पाहून तुम्ही पुढे जाऊ नका. एक छोटासा सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे माझं वॉच टायमिंगसुद्धा कंप्लीट होईल. थोडीशी हेल्प होईल मला आणि जरा एक होप्स मिळतील मला की नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा आणि भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तिथपात पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.